सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्री साने गुरुजी. रात्र नववी. कथेचं नाव आहे मोरी गाय. श्रोते हो, नमस्कार. मी तुमच्यासमोर कथा वाचन करून दाखवित आहे. आपणास माझ्या कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग मी कथा वाचन सुरू करते. बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे, बारकूला त्याच्या घरून आणा बघू, श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे. ऐकत आत यावयास लाजतो, शिवा म्हणाला. श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला. तो हातातूनच निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का राग आला तुला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल, आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारेच जण वाट पाहत होते. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही, असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती गाय होती. कशी उंच थोराड होती, गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखील गोपूजा आहे. देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे खाऊ घालत असत. मुठभर चारा देत असत. आज दुसऱ्याच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण आणि वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे. म्हणून आपणावर भीक मागवायची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख सौभाग्यमय होईल. माझी आई म्हणून गोठ्यात जायची. तांदूळ धुतलेले पाणी गंगाळ्यात भरून तिला पाजायची. त्याला ध्रुवन म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाच्या वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गाईसाठी असे 2 नैवेद्य ती मांडत असे. देवळातील नैवेद्य गुरव घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हाताने हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कोणालाही दूध काढून देत नसे. ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा तिचा जणू निश्चयच होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाई. गंधेने गाव हा पश्यंती. गायी वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा आहे हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लात मारी. ती गाय स्वतत्वती होती. सत्यवती होती. अभिमानी होती.
प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाप्या, माझ्या काशेला तू हात लावू नकोस. माझ्या काशेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, असे ती जणू सांगतच होती. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्तीच होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यात किडे पडतात. 1-2 दिवसात ढोर मरते. मोऱ्या गाईला सुद्धा पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले, परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीशी ती शिवेना, मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले म्हणून सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते हो. इतरांना काय समज. मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आईने पुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहिली. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली, पण तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे, परंतु मोरी गाय गेल्यापासून त्या घराला अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली, ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळही अधिकाधिक येऊ लागले. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या 2 आराध्य देवता, आधार देवता. या 2 देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरुणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजन नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही. मिळाले तर ते रुचत नाही. खोटा वरपंगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे, दास्य सांगितले आहे. श्रोते हो, इथे माझे कथावाचन संपले. श्रोते हो, आपण माझ्या कथा आवडीने ऐकता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.